नमस्कार. माझ्या अमलेश तांबे व्लॉग चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. आज आता आपण हातखंब्यापासून सुरुवात करतोय. हातखंबा तिठा त्या पेट्रोल पंपाचं इथे बघू शकता तुम्ही. बाहेरचा सगळा एरिया गेलाय आणि डावी लेन मात्र पूर्ण झालेली दिसते. उजव्या लेनचं काम पण क्युरिंग संपलेलं आहे. आतापर्यंत आपण जो मला सपोर्ट केला त्याबद्दल आपले सर्वांचे मनपूर्वक आभार. ज्यांनी चॅनल अजून सबस्क्राईब केलं नाहीये कृपया चॅनल सबस्क्राईब करा, कारण आपला सपोर्ट असल्यामुळेच मी हे सगळं करू शकतोय. इथे आता एक लेन पूर्ण झालेली आहे, दुसऱ्या लेनचं काम चालू आहे आणि उजवीकडे तो जो आपल्याला रस्ता दिसतोय हा जुना रस्ता आपला, ज्याच्यावरून आतापर्यंत आपण प्रवास केला. तर इथे सुद्धा ट्रॅफिक जरासं ब्लॉक झालेलं दिसतंय. पुढे काम सुरू असणार आहे कदाचित, त्याच्यामुळे ट्रॅफिक थांबत चाललंय, रखडलेलं आहे इथे. उजवी जी लेन आहे ती सुद्धा पूर्ण झालेली दिसते, फक्त वापरासाठी अजून ओपन नाही केले. आता पुढे गेल्यावर आपल्याला काय ते समजेल काय झालंय. काय झालंय जरा चौकशी करूया इथे. काय झालंय? मोठी गाडी जाणार नाही असं ते सांगतायत. छोटी गाडी आपल्याला न्यायला हरकत नाही, जाईल तेवढी जाईल, बघूया. मोठ्या गाड्या सगळ्या अडवून धरल्या तिथे. आपण छोट्या गाड्या तशाच पुढे नेतोय. काय झालंय ते इथं इथे जवळ गेल्याशिवाय समजणं कठीण आहे. हे सगळं घाटीचं काम होतं इथे. घाट सगळा छोटासा होता तो फोडून काढलाय आणि त्यातनं हा रस्ता झालाय. उजवी लेन सुद्धा इकडे इथपर्यंत तयार दिसते. पुढे काय झाले काय कळत नाहीये. एकंदरीतच पुढे सुद्धा ट्रॅफिक सगळं जाम दिसतंय. इकडे भरपूर जाम आहे ट्रॅफिक. पाईप घेऊन येणारा ट्रक बहुतेक अडकलाय तिथे मध्येच. त्याच्यामुळे सगळं ट्रॅफिक इथे ब्लॉक करून टाकलंय त्यांनी. आता समोर तुम्हाला डोंगरात दिसत गाड्या थांबलेल्या दिसतात. आता हा रस्ता असा समोर पुढे जायचा आहे. हा ट्रक मध्येच बंद पडला आहे आणि गाडीला ऍक्सिडेंट पण झालेला दिसतोय. ती गाडी गेली तिकडे डोंगरात. ॲम्ब्युलन्स आली, त्यांना जायला द्यायला हवं. पेशंट घरी जाईपर्यंत त्याचं काय होऊ दे नको अशी प्रार्थना. पण ही सगळी रांग आता पूर्ण ती घाटी संपेपर्यंत लागलेली आहे. मोठ्या गाड्या तर आता पास होऊच शकत नाही जोपर्यंत त्यांचं ते पंचनामा वगैरे सगळं होऊन तो ट्रक तिथनं जोपर्यंत हलत नाही तोपर्यंत या मोठ्या गाड्या हलू शकत नाहीत. अवघड जागचं दुखणं म्हणतात तसं अवघड जागचं वळण आणि त्याच्यात झालेला हा अपघात. हे सगळ्यांनी ब्लॉक करून टाकलं दुसरी लाईन करून. आता कोणीच पुढे जाऊ शकत नाही आणि कोणी पाठी जाऊ शकत नाही.
जाऊ नका, ब्लॉक आहे सगळं. अशा 2 लेन करून परत सगळं आणखीन ब्लॉक करून टाकणार. अशा वेळेला ट्रॅफिक पोलीस जातात कुठे? हातखंब्याचं इथे जवळच केंद्र आहे, पण कोण तिथे उपस्थित नाहीये. आपलं नशीब चांगलं होतं, त्याच्यामुळे आपण पटकन निसटलो तिथून. तर हे काय ओढ्यात सुटण्यातलं गणित नाहीये. तर गावातनं जो रस्ता आहे तो हा बघा, इथे बाहेर पडणार आणि इथून आता हा पुढे कनेक्टिंग रोड त्याचा खडबडीत अवस्थेत आहे, पण हा इथून त्याला कनेक्ट करणार. इथून पुढची ट्रेन झाले. उजव्या लेनचं काम चालू आहे. उजवी लेन म्हणजे आपला जुना रस्ता, त्या रस्त्याने आपण पूर्वी जायचो. पण उजवी लेन मात्र इथून झाले. फक्त म्हणजे आता हातखंब्याचा पेट्रोल पंप सोडला की तिथून पुढचा रस्ता झालाय. फक्त घाटातली जी 2 मुख्य वळणं आहेत तिथून गाव आणि गावाच्या पुढची घाटी, हा मधला पॅच तेवढा फक्त व्हायचा राहिलाय. इकडे आता बऱ्यापैकी काम झालेलं दिसतंय. इथे आरटीओचं ब्रेक टेस्ट युनिट आहे. गाड्यांचे ब्रेक्स इथे टेस्ट केले जातात. डायव्हर्जन या बाजूने आहे. डावीकडचा रस्ता बंद केलाय कशासाठी माहित नाही. मागच्या वेळी डावीकडच्या रस्त्याने आपण जात होतो. हे वाहतूक केंद्र इथे आहे, पण एकही जण तिथे उपस्थित नाही. सगळं ट्रॅफिक ब्लॉक होतंय. डायव्हर्जन्स त्याने कशासाठी काढली काय कळायला मार्ग नाही. हा रस्ता तर सरळ व्यवस्थित चालू होता. उजव्या हाताला जुना रस्ता आपला. हा मधला सगळा डोंगर फोडून आता इथनं सरळ झाला रस्ता.
ते आता परत बंद केलाय. हा वरनं गेलेला रस्ता पहिला आपला जुना, हा सगळा आता डोंगर पूर्ण फोडलाय आणि आता आपण 2 डोंगरांच्या मधनं गाडी नेतोय. पूर्वी हा असा वरून डाव्या हाताला जे दिसतंय डोंगराचं, तिथून वरून आपण इकडे खाली उतरायचो. मागचा व्हिडिओ ज्यांनी पाहिला नाहीये हातखंबा पाली, तो बघा. त्याच्यामध्ये ड्रोन शॉटने पण मी ते दाखवण्याचा प्रयत्न केलाय. इथे आता दोन्ही लेन्सचं काम झालेलं आहे. दुसरी लेन पण बहुतेक ऑपरेशनल आहे. अजून गाड्या समोरनं काही येताना दिसत नाहीये, पण लेन झालेली दिसते. हाय, गाड्या येतात म्हणजे पलीकडची लेन पण चालू आहे. आपण आलोय चरवेली गावात. चरवेलीचा स्टॉप इथे. आता इथून पुढे उजवी लेन परत बंद आहे. डाव्या लेननेच आपल्याला जायचंय. ही वळणं मात्र पहिली होती तशीच आहेत, काही याच्यात बदल नाही. मोठ्या स्वरूपाची वळणं आहे ती. आता इथे आलं कापडगाव स्टॉप. कापडगाव इथे उजव्या हाताला आतमध्ये, इथून त्याला आत जायला रस्ता आहे कापडगावला. आणि टेम्परेचर वाढता वाढता वाढे म्हणणं 33 डिग्री झालंय हाय टेम्परेचर. ते अजून डोंगर फोडण्याचंच काम सुरू आहे. ते सगळं फोडून मग इथे रस्ता रुंदीकरण होणार. याला बराच वेळ लागणार. तोपर्यंत आपण जुन्या रस्त्यांचा आस्वाद जाऊया. जुना रस्ता आज माझ्या अंदाजान मी जवळजवळ 1.5 महिन्यात बाहेर पडलोय. 1 किंवा 2 महिने सुद्धा झाले होते, आता मला एक्झॅक्ट आठवत नाही. मागच्या वेळी इकडची उजवी आज टेम्परेचर मात्र आता चांगलंच वाढलंय, 33 डिग्री झालंय. रात्रीचा गारवा असतो म्हणेपर्यंत दुपारी सणसणीत तापायला लागले. तो बघा, आत्ताच ऍक्सिडेंट होता होता वाचला. हायवेवर आपण जातोय आणि तो बिनधास्त मध्येच गाडी घुसवतोय तशी. बघायचं नाही, काय नाही, आलं मर्जी, लावली, वळवली, घातली गाडी. आता बऱ्यापैकी ठोकत होते एकमेकांना.
इथे उजवी लेन झालेली दिसते पण अजून ओपन नाहीये, एकच लेन चालू आहे. योगा योग नाश्ता सेंटर. जोशीवाडी स्टॉप. पूर्वी कधी आम्हाला माहित पण नव्हतं जोशीवाडी इथे आहे म्हणून. बोर्ड लावलाय म्हणजे आहे. इथे खड्डा होता तो बुजवून झालाय. हे महाशय मोबाईल वर गप्पा मारत इनोवा चालवत आहेत. कॉमेडी लोक असतात ना ही सगळी. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? हा जुना रस्ता उजवीकडनं वरनं गेलेला. उजवी लेन पण चालू आहे, थोड्या प्रमाणात का होईना पण 2 लेन मधनं आपण आरामात जाऊ शकतो. कोल्हापूर डावीकडे, सिंधुदुर्ग पणजी सरळ. आता आपण पाली मुक्कामी येऊन पोचलेलो आहोत. पाली गावामध्ये पुलाचं काम आहे, कुठपर्यंत आले ते बघूया आणि हा व्हिडिओ पालीमध्ये समाप्त करूया. सर्व्हिस रोड मात्र व्यवस्थित केलेला आहे पालीचा. जो पूर्ण फुटलेला, भोक पडलेला, भगदाड पडलेला होता, पालीच्या इथे पुलाला मात्र अजून ताऱ्या गुंफण्याचीच कामं सुरू आहेत. पिलर जेमतेम उभे आहेत. त्यामुळे ह्याला अजून किती वेळ लागेल गॅरंटी नाही देऊ शकत. असो, फक्त एक आहे सर्व्हिस रोड जायला एक आणि यायला एक सेपरेट असल्यामुळे तसा इथे ट्रॅफिकचा प्रॉब्लेम होणार नाही. आणि सर्व्हिस रोड चांगल्या कंडिशन मध्ये असल्यामुळे ड्रायव्हिंगला पण काही प्रॉब्लेम नाही. आता इथे आपण आलोय छत्रपती शिवाजी चौकामध्ये. आता पुतळा हा कुठे गेला, इथे पुतळा राहील. मी इथे थांबवतो पालीमध्ये. माझे व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आतापर्यंत आपण जो सपोर्ट केला त्याबद्दल आपला आभारी आहे. धन्यवाद.